मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालमित्रांनो, आज आपण भौमितिक आकार, विविध प्रकारचे भौमितिक आकार याविषयी माहिती पाहणार आहोत। भौमितिक आकार म्हणजेच जिओमेट्रिकल शेप्स। या सर्व भौमितिक आकाराची ओळख आपल्याला पाहायची आहे। चला तर मग आज पाहूया जिओमेट्रिकल शेप्स। सांगा बरं, पहिला आकार त्रिकोण। पहिला आकार आहे त्रिकोण। त्रिकोण इंग्लिशमध्ये त्याला आपण TRIANGLE ट्रायंगल असं म्हणतो। पुढचा भौमितिक आकार आहे चौरस। याच्या चारही बाजू सारख्या आहेत, आपण त्याला चौरस असं म्हणतो। इंग्लिशमध्ये त्याला आपण SQUARE स्क्वेअर असं म्हणतो। स्क्वेअर म्हणजेच चौरस। त्यानंतरचा पुढचा आकार आहे आयत। आयत इंग्लिशमध्ये आपण त्याला रेक्टँगल RECTANGLE रेक्टँगल असं म्हणतो। पुढचा भौमितिक आकार आहे वर्तुळ। वर्तुळ इंग्लिशमध्ये आपण त्याला सर्कल CIRCLE सर्कल असं म्हणतो। पुढच्या आकृतीला 5 कोन आहे, म्हणून आपण याला पंचकोन असं म्हणतो। पंचकोन इंग्लिशमध्ये त्याला पेंटॅगॉन PENTAGON पेंटॅगॉन असं म्हणतात। पुढचा आकार आहे षटकोन। याचे कोन मोजूया। 6 कोन आहेत, म्हणून आपण याला षटकोन असं म्हणतो। म्हणा षटकोन। इंग्लिशमध्ये आपण त्याला हेक्सागॉन HEXAGON हेक्सागॉन असं म्हणतो। पुढचा आकार आहे घन। हा त्रिमिती आकार असल्यामुळे याला आपण घन म्हणतो आणि इंग्लिशमध्ये क्यूब CUBE क्यूब असं म्हणतात। पुढचा आकार आहे विटेसारखा। आपण याला इष्टिकाचिती असं म्हणतो। परत एकदा म्हणा इष्टिकाचिती किंवा इंग्लिशमध्ये क्यूबॉइड CUBOID क्यूबॉइड असे म्हणतात। पुढचा आकार आहे शंकू। वाचावं म्हणा शंकू। इंग्लिशमध्ये त्याला कोन CONE कोन असं म्हणतात। पुढचा आकार आहे चेंडू सारखा भरीव किंवा गोटी सारखा भरीव असा आकार आहे। याला आपण गोल असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये स्पियर किंवा SPHERE स्पियर असं म्हणतात। पुढचा आकार आहे डब्यासारखा। त्याला आपण दंडगोल असं म्हणतो। दंडगोल
ऐकावं म्हणा दंडगोल. याला सिलेंडर असंही म्हणतात. CYLINDER सिलेंडर. धन्यवाद बालमित्रांनो. धन्यवाद.